हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। तर आज आले मी वर टेरेसवर। हे पहा आमच्या गावचं वातावरण एकदम शांत आहे आणि काल दिवसभर पाऊस चालू असल्याच्या आमचे कपडे खाली वाहू घालेले सगळे। आणि मी आली आता वर, पाहतो तुम्हाला दाखवतो आता मी कासाठी आली वर। हे पाहिजे होतं मला लोखंड, कनाग्रे म्हणतात त्याले, आणि हे पाहिजे मला बकराचे खुटे करायले, कारण बकरा बांधायले कोठं तर केलं पण खुटे नाही केले। आणि रुपाचा चालू आहे स्वयंपाक आज लय लवकर पाणी पावसाळ्याचा, आणि मी करतो बकरायले खुटे। आज आम्ही घरीच आहो, कारण काल लय पाणी पडलं म्हणून, कारण वाराचे रस्ते लय खराब आहेत ना, त्याच्यानं आज आम्ही घरीच आहो। हे पहा आमची बछडी एवढी मोठी झाली तरी दूध पेते। यायले बांधतो आता चारा आणि करतो। दादानं चारा आणून ठेवला एवढा। आज घराचेच काम आहेत, घरचेच कामं करायचे आहेत, आणि ते बी बाहेरचेच झाडायचे जुडायचे दाखवतो मी तुम्हाला। बकऱ्याचे खुटे केल्यावर घरचे बी असे कामं करून ठेवतात। चारा भाई टाकायचा तर अंदा टाकून ठेवला, जर ती काम आहे तर तीच पसारा। सगळ्या बाजा बिजा उचला लागत तवा कुठे खुटे ठोका लागते ना। आता एवढीशी जागा आहे खाली, ते बसायला चांगलं ठेवा म्हटलं बकरायले, तेही नाही जमत। आता कनाग्रे तर आणले वरून, पण आता यायले ठोके आले काही नाही येते, त्यासाठी घेतले आता मी कुऱ्हाड। आता पाऊ काय होते ते यांना ठोकता येते की नाही। तिथं सगळं पोकायच आहे। बकऱ्या हात माझं, पण त्याची बरोबरी होऊ नाही राहिली। लय मोठ्या झाल्या तर काय करणार आम्ही, मलाच मला समजत नाही। केला आता त्याले बांधायले, पण खुट्या ठोकल्या दोन, आणि लगे खुट्या ठोकल्या दोन आणि त्यात टाकलं लाकूड। आता पाहू त्याले राहतात की नाही बाया बी। तसं त्याला बांधायला हाय, पण पाणी आलं तर इकडून पाणी येते आणि त्याच्या खाली सगळा गारा होते, म्हणून पाणी आल्यावर तर ती बांधायला पाहिजे। तर केले खुटे आता, आणि हा चारा डबल नेऊन टाकायचा आहे कोठ्यात। अजून पोटात चहा नाही माया सकाळपासून, दात घासले फक्त बस। केले बकऱ्याचे खुटे बी, हे इकडे खुट्या ठोकून केले, आणि बकऱ्याचा चारा ठेवला सावलीत मस्त कोठ्यातच। आणि इकडे मस्त चालू आहे दुपट आमच्या चुलीचा, मस्त वातावरण आहे। बाया खाऊ राहिल्या आमच्या चारा आता, आणि मी पितो आता चहा। चहा पेल्यावर पाहू मग दुसरं काय काम करायचं ते, पण पहिले चहा पिऊन घेतो आता, लय जीव थकला। झाला का ग? रुपाचं काय चालू आहे? रुपाचं चालू आहे पसारा करणं, स्वयंपाक करू। हो, आज तर मला चहा ठेवला रुपानं। आज काही केलं नाही ना, आज काही केलं नाही का? चिवडा बिवडा आज चिवडा नाही, आज मला तुपाची पोळी गरम करा लागत नाही। आज रुपाच करून देते तुपाची पोळी गरम, आणि चहा शिजू राहिला शिगडीवर। ओहो, आज तर मज्जाच मज्जा आहे माहिती चालीच। आज सगळं ऐकतच आहे बाबा, काहून काय माहिती। या चहा घ्यायले रुपाची न्यायरी चालू आहे, आणि मी घेतो चहा आणि पोळी खाऊन, आणि नंतर करतो बाकीचे कामं। आता सकाळून उठली तेव्हापासून निरा कामातच आहो, कामं। आता मस्तपैकी चहा, आणि आता काढायची आहे भाजी तांदूळ जिऱ्याची, कारण तांदूळ जिऱ्याची भाजी वाढली आपली, एकदम मस्त झाली फ्रेश। आणि ते घेतो आता खुडून मी,
नाही तर मग त्याला येतात बिया. मस्त बारीक बारीक घेतो खुडून. पपयावरही सारा रोग आला. पपयाचे पानही काढतो आता. दाखवतोच तुम्हाला मी. जास्त काही असं हे नाही. पपई लागेल नाही पपयाले. निघलं मस्त. आणि आपलं फुलाचं रोपही निघलं मस्त. हे पा बारीक बारीक आहे एकदम. वाळल्यावर त्याची लागवण करायची आहे. अजून त्याला वाढायला टाईम आहे. मला असं वाटते की तिसरी बारे भाजी खायला भेटते. ते फुलाचं बी लहान लहान आहे म्हणून हे भाजी खुडून घेतो मी. कारण या भाजी जास्त वाढली ना तर मग फुलाचं बी जळून नाही जावा. त्यासाठी घेतो आता भाजी खुडून मस्त. घरी असलं तरी चालूच राहावं लागते काही ना काही काय ना काही. घरी असलं तर पोटात भाकर नाही पडत लवकर. वावरात गेल्यावर कामाच्या धाकानं जेवतो तरी लवकर. मागच्या वेळेस भाजी खुडली होती. अशी काही विशेष खुडता नाही आली मला. कारण भाजीपाला काही केला नाही ना. यावर्षी मस्त तांदूळ जिऱ्याची भाजी निघली. आता मस्त खुडता येऊ राहिली. पहिल्या वेळेस समजत नव्हतं भाजी कशी खुडायची म्हणून. आता काय एवढा भाजीपाला हाय तू खुडू लागू राहिली. हे पा आई खुडू लागू राहिली भाजीपाला. ते मागच्या वेळेस तुम्हाला कुंजराचं झाड नाही दाखवलं. आता दाखवतो कुंजराच्या भाजीचं झाड. ते रानभाजी आहे कुंजर. हे पा हे आहे ते कुंजराची भाजी. ते केलं ना बाई. आता हे झाडं काची घेऊन राहिल्या तुम्ही. मातीची आहे ना धडाधड खोडणं. मातीची आहे ना वाटते ती भाजी. वा मातीची आहे. खातात ती. होय कना बाई केवढा लागतो बाई. चांगली काढते ती. माय मस्त हे गेलो असतं व वावरात. आज आपण कुंजिराची भाजी झाली असती खरे. कुंजीर नाही ना मग. आपल्या झाली पाहिजे विचार कुंजिराचं रूप. हो हे आहेत ना. हे काय 2-3 आहेत. पुढे हातला पैसे येतात. पैसे आजही टोपलंभर भाजी निघली पा तांदूळ जिऱ्याची. कालच्या पाण्यानं पालक सगळा लोऊ राहिला खाली. पण पालकाचे पानं लय मोठे मोठे होऊ राहिले. बूड नाही होऊ राहिलं त्याचं मजबूत. आणि याचं झाड बी मस्त झालं. काय म्हणतात त्याला डाळिंबाचं. हा पा पालकही वाढू राहिला. एका भाजीचा तर सहज निघते पालक खुडल्यावर. आणि दारात निघले करुटल्याचे वेल. हे पा हे करुटल्याचे वेल आहे. हा तर कारल्याचा दिसते नाही हो. तीन चार बिया लावल्या होत्या करुटल्याच्या. तर 2 बिया 3 बिया निघल्या फक्त करुटल्याच्या वेलाच्या. दाखवतो तुम्हाला. हे पहा हा आहे करुटल्याचा वेल. आणखी हा हाय एक. आणि हा एक लय लहान आहे करुटल्याचा वेल. हा ते म्या रोयल्या ते पाहून. हो करुटल्याच्या. मग रुपये हे भाजी धुवून घे जो. आई ना आता कशी खुडली कशी नाही त्याच्यात अमरवेल पाहिजो. आईनं लावले होते धने निघले मस्त. हे पा बारीक बारीक धने निघले मस्त. निघू राहिले आई धने निघले. आणि काही रोपही लावलं होतं आईनं ढेमशाईचं. ते ढेमशाईचं बी निघलं मस्त. हे या कांदा बघ कसा लावला कांदा. आणि हा रुपानं कांदा लावला. कांद्यालाही पाल आली मस्त. हे पण आणि आईनं हे लावलं मक्का दारात. सगळं येऊ राहिलं मस्त वय पाण्यानं. आणि पपयाच्या झाडाला हा 2च पपई हा. तर आणखी वर लागले 2-3. आणि सगळा रोग आला याच्यावर. हे पा आता हे पानं काढून टाकतो मी. जर ते 2-3 पपई वाळले तर खायला होतील. आणि नाही वाळले तर मग झाड तोडा लागेल.
कारण काही फायदा नाही त्याचा ठेवून. हे पा पप्पायाचे सगळे पानं काढून टाकले, जे जमारमा व्हायल होते त्याच्यावर रोग येईल होता. पपई तर लागले त्याले, पण आता जगतात की नाही काय माहीत. सगळा भुचच करून टाकला पपई. आणि पपई जर लागले तर ठेवायचं मग पपईचं झाड. हां, याय पपईची पानं काढले पा. 1-2 पपई लागेल आहे, म्हणजे तसे 4-5 हात तिकडूनही हात पपई. पण सगळे रोगाचे पानं काढून टाकले आता. हे पा खाली टाकले, सगळे जमारमा झाले होते रोग आल्यानं. मग कोणचा व्हायरस आहे हा काही समजायला मार्ग नाही, म्हणून काढून टाकले पपईचे झाडं आता. आज संध्याकाळच्या जेवणात आहे आंबा चिकन. टाकून घेतो मस्त आता चुलीवरच शिजवणे आणि चुलीवरच करणे. या मग संध्याकाळी आंबा चिकन खायले. झालं मटण टाकून, आता धुतो मस्त आंघोळ. पाणी तपलं आणि तशी बी आंघोळ माझी सगळ्याच्या लास्ट असते. हे पा मटण मस्त शिजू राहिलं चुलीवर. काय काय सांगितलं आणि काय काय आणते आता काय माहीत, त्याचं त्याला माहीत. चला मग आता जेवण करून घेतो, लई भूक लागली आता. या मग जेवायले आहे उडदाचं वरण, पापड, हिरव्या मिरचीचा ठेसा, काकडी आणि एक आंब्याची फोड. कारण आंबे आता नाही आहे, आता आंबे संपले. रोजच जायला लागतं वावरात. आता निघले लोक सोयाबीन. हा बोला आता सांगा. आपलंच खाऊ राहिले. हा घ्या. हॅलो, काय रे? या चहा घ्यायले, संध्याकाळचा चहा. आता झोपेतून उठलो, जरा जास्त झोप लागली आज. आता चालू आहे स्वयंपाक आणि मला करा लागते भाजी चुलीवर. कारण दादान बंधू चालले आज वावरात झोप्याले. कारण आमचं सोयाबीन खाऊ राहिले म्हणून. फुकत ना का खाऊ काम त्या दिवशीच तर ते आणलं. मी काय पिऊ राहिली का? जाऊ दे. एक हप्ता ना त्या केटली हातला केटली डायरेक्ट एवढंच आहे ना. त्याला सांगितल्यावर तो पयाला तरी. आता त्याच्या मागं घेऊन पाहू राहिली माचीस. हो, पाहिलंच नाही मी अजून तेल आहे की नाही. गेली का होते हो का? याच गंजात घेतो मी करून आता भाजी. मस्त करतो आज मसाल्याची भाजी चुलीवरची. वाटण घरातूनच आणलं करून सगळं, फक्त भाजीच बनवायची आहे चुलीवर. भाजीची चव लय भारी लागते चुलीवरची.